नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे। पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे जाणून घेऊयात। चला तर मग सुरुवात करूया। गणेश चतुर्थी स्थापना। गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे। गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही साजरी केली जाणार आहे। त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पांची स्थापना होणार आहे। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते। पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे आणि लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणेशाची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त। मित्रमैत्रिणींनो, पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी 7 सप्टेंबर 2024 या दिवशी दुपारी 3:01 सुरू होत आहे आणि रविवार 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 समाप्त होईल। मित्रमैत्रिणींनो, मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे चला जाणून घेऊया। सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता। घरात श्री गणेशाची स्थापना करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी। काय आहेत त्या 10 गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओमधून। जर तुम्ही यंदा घरी गणपती बाप्पा बसवणार असाल तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं आवश्यक आहे। चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी। 1. गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा, तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करा। 2. श्री गणेश जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी 3 वेळा गणपती बाप्पांना प्रसाद चढवा। 3. लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात सात्विक भोजन करा। 4. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा। गणरायासाठी उपवास ठेवा, तसेच श्री गणेशाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका। 5. गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करावी। श्री गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते, तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपडा। 6. घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या। 7. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणू शकता, पण शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं जास्त शुभदायी मानले जाते। 8. तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपती बाप्पांची मूर्ती आणा, पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम, कारण यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही, जे गणपती बाप्पाला नक्की आवडेल। 9. घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा, ज्यामुळे सकारात्मकता वाढेल। 10. घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका आणि वादविवाद शक्यतो टाळा। मित्रमैत्रिणींनो, आपण अशा प्रकारे काळजी नक्की घ्या ज्यामुळे नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला शुभ आशीर्वाद प्रदान करेल। तर बोला जय गणपती बाप्पा। मित्रमैत्रिणींनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। ज्यांच्याकडे बाप्पा विराजमान आहेत किंवा आगमन करणार आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अशी नक्की व्यवस्था करा, आपल्याला पुण्यही लाभेल। धन्यवाद। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
गजाननाय नमः।